नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. जेएम विशेष मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक. ही निवडणूक महायुतीने जिंकली आहे खरी, पण आता नाट्य सुरू झालंय ते महापौर पदावरून. शिवसेनेनं दबाव तंत्र सुरू ठेवलंय, पण त्यापुढे भाजप झुकणार नाहीये. 30 जानेवारीला महापौर आमचाच होणार असं भाजपच्या गोटातून ठामपणे सांगितलं जाते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात भाजपला शिवसेनेच्या तुलनेत तिप्पट जागा मिळाल्या. त्यामुळे महापौर पद भाजप सोडणार नाही हे साहजिक आहे. पण राजकारणात शक्य तितका दबाव टाकून पाहायचा असतो. त्या बदल्यात जे पदरात पडेल ते घ्यायचं अशी रणनीती असते. एकनाथ शिंदे सुद्धा तेच करतायत असं राजकीय जाणकार म्हणतात. मुंबईच्या महापौर पदाबाबत कोणतीही तडजोड करू नका असे निर्देश मुंबई भाजपच्या नेत्यांना दिल्लीमधून मिळाल्याची माहिती आहे. मित्रपक्षांशी कडवटपणा टाळा, पण महापौर पद सोडू नका अशी सूचना दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी दिल्याचं कळतंय. या सगळ्या राजकीय परिस्थितीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मुंबईचा महापौर दिल्लीतून ठरवला जाईल आणि हा महाराष्ट्राचा अपमान आहे अशी टीका राऊतांनी भाजपवर केली. शिंदेंचा फार मनावर घेऊ नका. महापौर जर महायुतीचाच होणार वगैरे जर कोणी म्हणत असेल तर मग सौदेबाजी का सुरू आहे? सौदेबाजी का सुरू आहे? आणि नगरसेवकांना लपवून ठेवणं, इतरांचे फोडण्याचा प्रयत्न करणं, विकत घेण्याचा प्रयत्न करणं, आमिष दाखवणं, दहशत दाखवणं, फक्त मुंबई नाही इतर महानगरपालिका सुद्धा. आणि मुंबईच्या महापौर पदावरून आणखी एका बाबतीमध्ये सस्पेन्स निर्माण झालाय. महापौर कोणत्या प्रवर्गातला असेल या संदर्भातली सोडत 22 तारखेला पार पडेल. सोडत निघाल्यावर मग महायुतीमधनं कोण महापौर होणार हे ठरवता येणार आहे. आता ही सोडत कशी निघते याचा फॉर्म्युला ठरलेला आहे, ज्याला चक्राकार पद्धत असं म्हणतात. पण यावर्षी नव्या चक्राकार पद्धतीनं सोडत पार पडणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली. ही चक्राकार पद्धत नेमकी लागू होते कशी याची सविस्तर माहितीही बघूया. महानगरपालिकेमध्ये जे आरक्षण असतं ते जात आणि लिंग या दोन आधारांवर असतं. चक्राकार पद्धतीनं म्हणजे एका प्रवर्गाला सलग आरक्षण मिळत नाही. जेव्हा सोडत काढली जाते त्यावेळेस आधी प्रवर्ग लिहिलेल्या चिठ्ठ्यांमधून एक चिठ्ठी उचलली जाते. महापौर पद खुलं आहे की आरक्षित हे ठरतं आणि मग लिंग आधारित आरक्षण ठरतं. स्त्री आणि पुरुष यापैकी एक चिठ्ठी उचलली जाते. अंतिमतः प्रवर्ग आणि लिंग यांचं आरक्षण घोषित होतं. आणि शिवसेनेमध्ये पालिका निवडणुकीच्या निकालावरून सुद्धा मतभेद निर्माण झालेत. मुंबईमध्ये महायुतीला अपेक्षित जागा न मिळाल्याचं खापर अंतर्गत चर्चांमध्ये भाजपनं शिवसेनेवर फोडलंय. भाजपचा स्ट्राईक रेट 65% राहिला तर शिंदेच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट हा 32% होता. पण शिंदे सेनेनं याचा बचाव कोणत्या जागा दिल्या याचा मुद्दा समोर करून केलाय. भाजपनं आम्हाला अनेक मुस्लिम बहुल भागामध्ये निवडणूक लढायला भाग पाडलं असा दावा शिवसेनेचा आहे. महायुतीमधल्या या सगळ्या कथित मतभेदांवर विरोधकांनी मात्र चांगलंच तोंडसुख घेतलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नेहमीच ही नौटंकी आहे. प्रत्येक वेळेला मागच्या मुख्यमंत्री पदाच्या वेळेला सुद्धा त्याने असाच पद्धतीचं बार्गेनिंग चालू केली होती, पण भाजपाच्या लोकांनी त्यांना अजिबात थारा दिला नाही. यावेळेला सुद्धा एकनाथ शिंदेचे बरेच नगरसेवक त्यांच्यापासून दूर जाण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. तो पक्ष फुटण्याची दाट शक्यता आहे आणि म्हणून त्यांना ताज लँड सारख्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कोंडून ठेवलेलं आहे, त्यांच्यावर पहारा ठेवलेला आहे. भाजपचे नाही, उलट भाजपचेच नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे आमचे नगरसेवक त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रश्नच नाही दूरपर्यंत. हे काहीतरी हवेवर तीर मारण्याचा प्रकार आहे तो. आणि शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांचे सुपुत्र समाधान सरवणकर यांनी स्वतःच्या पराभवाचं खापर भाजपवर फोडलंय. भाजपमधली एक टोळी पैशांसाठी काम करते, या टोळीमुळे माझा पराभव झाला असा दावा ज्युनियर सरवणकर करतायत.
काही एक भाजपची जी काही एक जुनी जी काही एक टोळी होती, ज्यामुळे आज लोकसभेमध्ये आपल्याला जो काही पराजय झाला या परिसरामध्ये, तसंच विधानसभेला देखील विधानसभेला देखील माही विधानसभेमध्ये पराजय झाला. तीच टोळी परत एक कार्यरत झाली आणि कुठेतरी महायुतीचे सर्व उमेदवार, फक्त आमचे उमेदवार नव्हे तर भाजपचे उमेदवार देखील कसे पडतील यासाठी ही टोळी काम करायला लागली. स्थानिक पातळीवर निश्चित काही अशा पद्धतीने कोणी काही केलं असेल तर निश्चित त्याचा तपास केला जाईल, चौकशी होईल. परंतु आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणून निवडून यावा यासाठीच होता. प्रत्येक मतदारसंघामध्ये काही हेवेदेवे असतात, त्या ठिकाणी काय झालं हे तपासलं पाहिजे आणि सरवणकरजी जे बोलतायत त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे देखील स्थानिक पातळीवर बघितलं पाहिजे. परंतु आम्ही महायुती म्हणून एक गठ्ठा होतो, एकमेकांच्या सोबत एकजुटीने उभे होतो. आणि अखेर शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमधून बाहेर पडले. निवडून आल्यापासून थेट मुंबईतल्या 5 स्टार हॉटेलमध्ये रवानगी झालेले नगरसेवक आता हॉटेलमधून निघालेत. या नगरसेवकांना हॉटेलमधून चेकआउट करण्याचे आदेश तर दिले गेले, पण त्यांची कागदपत्र मात्र शिवसेनेनं स्वतःकडे ठेवली आहेत. एकनाथ शिंदे यांनी या नगरसेवकांची हॉटेलमध्येच भेट घेतली होती आणि आता या नगरसेवकांना हॉटेलमधून चेकआउट करण्याचे आदेश देण्यात आले. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांनी राडा घातला. भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले. अतुल सावे आणि केनेकर यांच्या गाडीला कार्यकर्त्यांनी घेराव घातला. वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्या विरोधात भाजपच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. यावेळेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. सगळ्या जागेचा आपण विचार केला तर भाजपला जास्त जागा आहे. दुसरा मुद्दा असा आहे की सोयगाव सिल्लोड मध्ये तुमचेच नेते या युतीमध्ये नाहीत. आता त्या ठिकाणी मात्र भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना असणार. त्या बाबतीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी निर्णय घेतला. जावई बातमी परभणीतली आहे. परभणीमध्ये ठाकरे गटाचा उमेदवार एका मतानं विजयी झालाय. व्यंकट डहाळे असं उमेदवाराचं नाव आहे. फक्त एका मताच्या फरकानं विजयी झालेल्या व्यंकट डहाळे यांच्या या विजयाची राज्यभरात चर्चा आहे. ठाकरेच्या शिवसेनेकडून निवडणूक लढून जिंकलेल्या डहाळे यांनी भाजपच्या उमेदवाराचा एका मतानं पराभव केला. परभणी पालिकेतील प्रभाग क्रमांक 1 मधला 1 मतानं जिंकण्याचा हा सगळा प्रकार आहे.